रहू रहू मासा आहे काय? हवाई रहू मासा हा कसा आहे? चांगला चांगला आहे काय? पादे त्याला कटना कटला आहे ना? हवाई कसा आहे? चांगला भारी आहे ना? हवाई सोडू आता त्याला पण. तर त्याला परत रिलीज करतोय, वरूनच टाकतो याला. हाय मी खुशी कन्या. आज आम्ही टेलिव्हिजन मला करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही नवीन असाल चॅनेल सबस्क्राईब करा. थँक्यू बाय. तर मित्रांनो काय झालं होतं, आपण विहिरीमधलं पाणी कमी केलं आहे आणि आपण जे माशाची पिल्लं सोडलेत ते आपण सरप्राईजच ठेवलेत. त्यानंतर कळणार आहे तुम्हाला कोणती पिल्लं सोडलेत. त्याच्या व्यतिरिक्त काय झालं आहे, आपल्या विहिरीमध्ये मरळ आहेत. ते मरळ ती पिल्लं खायला लागलेत, त्याच्यामुळे ते मरळ आपल्याला पकडायच्यात. एकूण 5 मरळ आहेत. तर आज किती पकडता येतात ते पाहूया आपण. चिवचिव हे इकडे खेकड ती टन खाली काय मानीत धरून. खेकडा एक पण अडचणीच्या ठिकाणी आहे. पाहू शकता दगडाने चालल्यावर. हा दगडाने गेला तिकडे. आणि आता खाली जाऊया. ज्या मरळ आहेत त्या शक्यतो इथे एक दगड आहे बघा, तो पोपट मासा आहे बघा, तो पांढरा दिसतोय आपल्याला पाण्यातून. पोपट येतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण बरीच पिल्लं सोडलेली आहेत. 2,500 पिल्लं टाकलेली आहे विहिरीमध्ये. तर हा पोपट मासा आहे जो पांढरा दिसतो. आणि ब्लॅकवाले पूर्ण रहू फिरतात. ते कटले वगैरे आहेत ते खालीच असणार आहे. आपण मरळसाठी गळ लावून ठेवले होते पण त्याच्यात काही ती सापडली नाही आहे. आणि इकडे शक्यतो या दगडाला त्या मरळ असणार आहेत. तर तो दगडच कवर करतो आधी. तर मित्रांनो इकडे आहे ना, या मोटरीच्या इकडे आधी दगड टाकतो म्हणजे ती इकडे या दगडाला येऊन बसन, म्हणजे ती पकडता येईन आपल्याला. त्या आवाजाने ती इकडे येईन कोपऱ्यामध्ये. कारण ती पण हुशार झालेली आहे. बघूया आता जाळं टाकून. तर पहिलं जाळं टाकून पाहूया. काय आहे बरं येत ना. काय तर मित्रांनो पहिल्या जाळ्यामध्ये आहे ना आपल्या विहिरीतला कटला आलाय बघा. कटला आहे विहिरीतील आपल्या. बाकीचे काही मोठे पण आहेत बरं का. हे साधारणतः आता 3 वर्षाचे झाले. 3 वर्षापूर्वी आपण बीज सोडलं होतं त्याच्यातलं आहे ते. चांगली साईज आहे. विहिरीमध्ये वाढ होत नाही. कटला आहे ना? कसा आहे? भारी आहे ना? सोडू आता त्याला पण. तर त्याला परत रिलीज करतोय, वरूनच टाकतो याला. माझा चांगला दिसत ना. आता दुसऱ्यांदा टाकतोय, बघूया. आता इकडे खरी येईल का.
खाल पाण्या कर, वरूनच कर ना. खाल पाणी दिसत का तुला तिच्यात? आवय तसं जर ना. आता परत टाकलेलं आहे आपण. आता वांगाचं मासा माहीत नाही. वांगाचं मासा काय आहे ना? काय ना पप्पा? है ना? दोन मासांचे. माझं पीठ इकडे बरं इकडे. तर मित्रांनो यावेळेस परत एक कटला आलेला आहे आणि एक रोहू आलेला आहे. आपल्या विहिरीतले रोहू आहेत. यांच्यापासून आपल्याला काहीच त्रास नाही आहे, त्याच्यामुळं आपण हे काही पकडणार नाही आहे. ते विहिरीमध्ये चांगले फिरतात ते. धर रोहू. रोहू मासा आहे काय? मासा हां कसं आहे? चांगला चांगला आहे काय? पादे त्याला. चला रिलीज करूया. आणि कटला पण रिलीज करूया. कटला आपण मागाशीच पाहिलेला आहे. ही साईज आहे जेमतेम, पाहू शकाल. जास्त त्रास नको द्यायला. गेला. आता जर वेगळा मासा आला तरच दाखव ना आपल्याला. काय राहून दे. रहू आलाय. रहू काळा. मित्रांनो ब्लॅक रोहू आलाय बघा, पाहू शकाल. पूर्ण ब्लॅक कलर आहे याला. याला पण सोडून देतोय. का घ्यायचा योग मासा? योग मासा घ्यायचा. थोड्याच कराय ही कुजबात झाला. दोन काल तेवढं. नाही सोडला. तर मित्रांनो हा जो रोहू आहे हा आपण घेतोय आता. राहून देते तर. तर मित्रांनो मासे काही मिळालेलं नाही. मरळ एक रहू घेतोय आपण रेसिपीसाठी. काय दाखय? हां तू येन खाल. मरळ आपल्याला काही करून पकडायचे याच्यात. पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवतो पकडलेल्या.